हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मँगो बर्फी। तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्यापासून काहीतरी प्रत्येक जण बनवतच। तर आज आपण काही मोजक्या साहित्यातच म्हणजे मोजून 4 साहित्यामध्येच आज आपण ही मँगो बर्फी बनवणार आहोत। बरं, आता मँगो बर्फीमध्ये बरेच प्रकारही आहेत। आंबा मावा बर्फी, नारळ आंबा बर्फी असं बरेच प्रकार आहेत। तर त्यातीलच आपण एक प्रकार बघणार आहोत। तर ती म्हणजे आज आपण बघणार आहोत आंबा नारळ बर्फी। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी मी इथे कढई घेतली आहे। गॅसची फ्लेम बंद आहे। आधी सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। तर कोकोनट मँगो बर्फी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे आंब्याचा गर। इथे मी 2 वाट्या आंब्याचा गर घेतलेला आहे। हा गर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही। जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता। फक्त प्रमाण तुम्हाला वाटीच्या किंवा कपाच्या मापाने सर्व प्रमाण घ्यायचं आहे। म्हणजेच जो कप आंब्याचा गर असेल सेम त्याच कपाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने हे प्रमाण घ्यायचं आहे। आता सेम त्याच वाटीने मी इथे 1.5 कप दूध पावडर घालून घेत आहे। यासोबतच सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। आता साखरेचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। हे डिपेंड करतं जो तुम्ही आंबा घेतलाय तो कोणता घेतला आहे। तर इथे मी हापूस आहे मी घेतलेला आंबा। तर तो आंबा किती गोडवा आहे त्या आंब्यामध्ये हे त्याच्यावर डिपेंड करतं। त्यानुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। यानंतर सेम वाटीच्या मापाने मी इथे डेसिकेटेड खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही जर सुकं खोबरं किसून घेतलं तरीही चालेल। तर लक्षात ठेवा इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं आपण जेव्हा मिश्रण सर्व एकत्र घेऊन मिक्स करून घेतो तेव्हा आपल्याला हे मिश्रण मिक्स करण्यासाठी सोपं जातं आणि हे मिक्स होण्यासाठी फार काही जास्त वेळ लागत नाही। यामध्ये आपण दूध पावडर घातलेली आहे। यामुळे आपल्या या बर्फीला छान असं चवीमध्ये आणि याचा टेक्स्चर जे आहे याचं जे खूप छान यायला होतं आणि बर्फी जी आहे ती खाण्यासाठी अजून चवीला छान लागते। सोबतच आपण यामध्ये इथे डेसिकेटेड खोबरं घातलेलं आहे किंवा घरी किसलेलं खोबरं जे आहे ते घालून घेतलं तरीही चालेल। तर ही नारळ आंबा बर्फी चवीला खूप छान होते आणि खूप अप्रतिम लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता इथे व्यवस्थित माझं मिक्स करून झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम ऑन करून गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवून हे मिश्रण छान साखर विरघळेपर्यंत मी हे मिक्स करून घेत जाणार आहे। हे असं आपण गॅस ऑन करायच्या आधी मिक्स करून घेतलं की यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव मिक्स होऊन जातं। तर बघा तुम्ही पाहू शकता यातील जी साखर आहे ती छान विरघळली गेलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम करून घेऊया आणि हे सतत आपल्याला हलवत राहत घट्ट मिश्रण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। नाहीतर हे मिश्रण पॅनला खाली चिकटण्याची शक्यता असते। यासाठी जर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन घेतला तरीही चालेल। पण हे मिश्रण हलवण्यासाठी जो तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे स्पॅटुला, अशा प्रकारे तुम्हाला स्पॅटुलाचाच वापर करायचा आहे। या स्पॅटुलाच्या साहाय्यानेच हे मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला हलवायला छान मदत होते। तर इथे पहा आपलं आधीपेक्षा हे थोडंसं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। तरीही आपल्याला हे मिश्रण अजून याला घट्ट करून घ्यायचं आहे। आता इथे मी हापूस आंबा घेतला यामुळे मला यामध्ये कोणताही कलर यामध्ये घालायची आवश्यकता नाही आहे। तर हापूस आंब्याचा मूळचाच एक कलर त्याचा स्वतःचा आहे। या आंब्यामुळे आपल्या बर्फीला रंग असा खूप छान येतो। त्यामुळे आपल्याला यामध्ये कोणताही प्रकारचा रंग घालायची गरज लागत नाही। त्यामुळे नॅचरल या बर्फीला रंग येतो। तर आता हे बऱ्यापैकी मिश्रण आता घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजवरती मी इथे 1.5 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। तूप घातल्यामुळे आपली ही बर्फी थोडीशी तुपकट अशी एनहान्स होते। त्यामुळे बर्फी खाण्यासाठी अजून चवीला छान लागते आणि यामुळे आंब्याच्या जी आपली बर्फी होणार आहे तिला छान अशी चकाकी पण यायला मदत होते। तर साधारणतः इथे आता 10 मिनिटं इथे झालेली आहेत। तर मिश्रण आता हे आपलं इतकं असं घट्ट झालेलं आहे तरीही आपलं हे मिश्रण अजून पण तयार झालेलं नाही आहे।
तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित बरोबर झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच, पण त्याआधी आपलं जे हे टेक्स्चर जे आहे ते कसं ओळखायचं ते आधी आपण पाहूयात. तर 10 मिनिटानंतर मी इथे गॅसची फ्लेम मध्यम करून मी इथे याला घट्ट होईपर्यंत मिक्स करत घेतलं आहे. तर बऱ्यापैकी आता तुम्ही पाहू शकता पुन्हा आपलं हे जरा मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. तर आता हे घट्ट झालेलं आहे, पण आता हे मिश्रण परफेक्टच झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं. तर आंबा बर्फीचं हे मिश्रण थोडंसं हातावरती घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याचा गोळा बनवून बघायचा. जर या मिश्रणाचा गोळा होत असेल तर हे मिश्रण अगदी आंबा बर्फी बनवण्यासाठी रेडी आहे असं समजायचं. तर बघा आपल्याला पाहता क्षणीही समजतं की आपलं हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे. तर आता आपलं हे मिश्रण बनून तयार आहे. आता ही गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊयात. आता नारळ बर्फी थापून घेण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला छान मी तूप लावून घेतलेलं आहे आणि यावरती मी इथे फक्त सुंदर दिसण्यासाठी मी केशरच्या कांड्या घालून घेतल्या आहेत. सोबतच इथे मी काही ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे. तर त्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता आपण जे मिश्रण केलं होतं ते यामध्ये आपण घालून घेऊया. मी इथे हे मिश्रण ताटावर काढून घेत आहे. जर तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही केक टीनमध्ये घेतलं तरीही चालेल. आता हे बर्फीचं मिश्रण जे आहे ते स्पॅटुल्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. जेवढं जाड किंवा पातळ तुम्हाला बर्फी हवी असेल तेवढं हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी इथे या मिश्रणाला चौकोनी आकाराचा मी इथे देणार आहे. तर चौकोनी आकारामुळे काय होईल की आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या एकसारख्या आपल्या पाडल्या जातील. यासाठी मी इथे चौकोनी आकार याला दिलेला आहे आणि बोटाच्या जाडी इतकं मी हे मिश्रण थापून घेतलेलं आहे. आता थोडासा तुपाचा मी स्पॅटुलाला हात लावून आणि या मिश्रणावरती मी हे स्पॅटुलाच्या साहाय्याने हे तूप असंच पसरवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण तुपाचा हात लावून घेतल्यामुळे जे आपली ही आंबा बर्फी होणार आहे तिला छान अशी चकाकी आली आहे. आता मी काही जे उरलेले ड्रायफ्रूट्स होते ते पण मी वरून थोडेसे घालून घेत आहे. असं दोन्ही बाजूने ड्रायफ्रूट्स घालून घेतलं की आपलं हे जे आंबा बर्फी आहे ती दिसायलाही खूप छान दिसते. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. आता वरून ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर स्पॅटुलाच्या साहाय्याने हे मी दाबून घेत आहे, म्हणजे हे ड्रायफ्रूट्स बर्फीमध्ये व्यवस्थित सेट होतं आणि ड्रायफ्रूट्स निघून पडणार नाहीत. आणि आता आपल्याला याला संपूर्ण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. रूम टेम्परेचर जर तुम्ही थंड करून घेतलं तरीही चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं तरीही चालेल. पण ही बर्फी आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची आहे. तर इथे बर्फी व्यवस्थित थंड झालेली आहे. तर इथे मी आता ही बर्फी कट करून घेते आहे. कट करण्याअगोदर सुरीला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून घेतल्यामुळे आपली ही आंबा बर्फी आहे ती सुरीला चिकटत नाही. तर काही पुढील व्हिडिओमध्ये आपण आंब्यापासूनचे काही रेसिपी पाहणार आहोत. यासाठी रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. तर बघा आपली ही बर्फी व्यवस्थित कट करून झालेली आहे. तर मी इथे चौकोनी आकारामध्ये बर्फी कट करून घेतली आहे. तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही दिला तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपली नारळ आंबा बर्फी बनून तयार आहे. आता ही बर्फी आपण काढून बघूयात. एकदम व्यवस्थित ही बर्फी अगदी सहजरित्या निघत आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली ही बर्फी बनून तयार झालेली आहे. अजिबात आपण यामध्ये कोणताही कलर घातलेला नाही. खूप छान रंग आलेला आहे या बर्फीला, तुम्ही पाहू शकता. आणि या ड्रायफ्रूट्समुळे आपली ही बर्फी अजून दिसायला सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपली ही आंबा नारळ बर्फी बनून तयार आहे. खूप मस्त झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम झालेली आहे. तर ही आंबा बर्फी
अगदी सोप्या रीतीने बनवून तयार झालेली आहे। ही आंबा बर्फी छान अशी सॉफ्ट बनवून तयार होते। तर अशा प्रकारे आपली ही आंबा नारळ बर्फी बनवून तयार आहे। तर काही पुढील व्हिडिओमध्ये मी आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे, यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर अशी आशा करते की आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा। तर भेटूयात अशाच छान छान नवीन एका रेसिपीसोबत। बाय बाय।